मला वाटतं एक आहे की असे चांगले जगत राहणं चांगले. तर ही मुंबईतील दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले. या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यालयामध्ये शाई फेक सुद्धा करण्यात आलेली आहे. सोनिया गांधी यांच्या पोस्टरवर शाई फेकल्याचं सुद्धा आपल्या पत्रकारांना सांगितलेलं आहे, प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे. तर ही दृश्य थेट आपण पाहतोय. जय महाराष्ट्रवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झालाय. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विरोधक आक्रमक झालेले होते. काँग्रेसकडून टीका केली गेली आणि त्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून जी टीका करण्यात आलेली आहे, अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या निषेधार्थ भाजपाचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. या कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलाय. ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. जय महाराष्ट्रवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य. देशाची जनता उतरलेली आहे, सगळीकडे उतरलेली आहे आणि हे लोक काँग्रेस कार्यालयावर माझा कॉलर धरली, ती मारायला आली, तू कशी आलीस म्हणून ही बोलती ती बाई. माझ्यावर हात उचलला त्या बाईने, ही माणूस आहे. अरे कार्यालय फोडलं, खरं कोणाचं रक्त काढलं नाही ना आम्ही. कार्यालय फोडणार कारण काँग्रेस कॉलर माझ्यावर हात उचलला. राजकारणी करतात सतत. आम्ही आणि हे लोक माफी मागे सुद्धा आम्ही घबराणार नाही. गुंडगिरीनं सगळं बंदच करायला लावलेलं. आमच्या महिलांवर ते लोक बाचाबाची करत होते. ते 2 महिला काँग्रेसच्या. आम्ही फक्त बघायला आलो. ती माझ्यासोबत बाचाबाची करायला लागली. मी तिथे बघितलं, माझ्या छातीवर तिने हात मारला, मला वाचवायला गेली. तुमचे हात पण काळे आहेत. हो, माहिती आहे. दुसऱ्याच्या कार्यालयावरती जेव्हा काळे फेकत होतात, मग हे आंदोलन योग्य वाटतंय का आपल्याला? योग्यच आहे, पटतंय का? योग्यच आहे. आमच्या बाबासाहेबांचा अपमान हे लोक करणार. संविधानानेच आंदोलनाचा आम्हाला हे दिलेलं हक्क. अशा पद्धतीनं काळं फेकून एखाद्या कार्यालयावर जो हे केलेला आहे तो त्यानुसारच आहे. आमच्या बाबासाहेबांवर जर तुम्ही अपमान कराल आणि खोटे व्हिडिओ क्रॉप करून टाकाल तर आम्ही काय बघत बसणार का? आमच्या बाबासाहेबांवर कोण पण बोलेल, कशा पण पद्धतीने कसा पण व्हिडिओ टाकेल, आम्ही ऐकून घेणार नाही आणि हे पण करणार नाही. आमच्या सकाळी आमच्या नेत्यांवर पण त्या लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी हल्ला केला. हे काँग्रेस आणि राहुल गांधी हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत की आता नेहरू गांधीचं नाव संपत चाललेलं आणि बाबासाहेबांचं नाव एवढं मोठं होतं म्हणून हे राहुल गांधी आणि काँग्रेसला फ्रस्ट्रेशन आहे. त्यामुळे हे लोक आमच्यावर असे करताय. म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही त्यांच्या कार्यालयावर घुसलो. आमच्या नेत्यांवर तुम्ही मारता, बाबासाहेबांना काय पण बोलता आणि बाबासाहेबांचं काय पण अपमान करता, आम्ही थोडी ऐकून घेणार आहे सगळं. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून, यांच्यावरून लोकसभेत मोठं घमासान झालं. अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली होती. विरोधकांनी अमित शहा यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर मुंबईत ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईमध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केलेला आहे, तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसच्या कार्यालयात घुसून त्यांनी तोडफोड केली आहे. सोबतच आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सोनिया गांधी यांच्या पोस्टरवर शाई सुद्धा फेकण्याचा प्रयत्न झालाय. मात्र यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. यावेळेस लाठीचार्ज सुद्धा केला गेलाय. तर या सर्व भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यावेळेस या सर्व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयामध्ये घुसले होते.
तोडफोड करत होते त्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे. लाठी हल्ला या सर्व कार्यकर्त्यांवर केलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं आहे. तरी काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस भाजपा युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर तोडफोड करण्यासाठी गेले होते त्यावेळची ही दृश्य.